आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातली बातमी आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याचं ठरवलंय। महामंडळातील 13 संघटनांनी येत्या 9 ऑगस्ट पासून संपाची हाक दिली आहे। त्यामुळे आता राज्यात लालपरीची चाकं थांबणार की काय अशी पुन्हा एकदा परिस्थिती उद्भवली आहे। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आता एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावं या प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला। नेमके त्यांच्या काय मागण्या आहेत आपण सविस्तर जाणून घेऊया। एक म्हणजे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना वेतन मिळावं, कामगार कराराच्या तरतुदीनुसार थकबाकी महागाई भत्ता सुद्धा मिळावा, यासह घरभाडं भत्ता आणि वेतनवाढ थकबाकी अदा करावी। यासोबतच 2016 ते 2020 मध्ये जाहीर केलेल्या 4849 कोटींमधील शिल्लक रक्कम सुद्धा त्यांना देण्यात यावी आणि मूळ वेतनामध्ये सरसकट 5000 रुपयांची वाढ करावी अशा त्यांच्या मागण्या आहेत। आणि यानंतर आता वळूयात पुढच्या बातमीकडे। नाशिक ते मुंबई महामार्गावर 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात, तर खड्ड्यांमुळे मुंबई नाशिक महामार्ग चक्क ठप्प झाल्याचं चित्र आहे। विल्होळी ते वढीवरे या गावादरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी महामार्गाचे खड्डे बुजवण्याचे खरं तर आदेश दिले होते, मात्र शिंदेंच्या आदेशाला सुद्धा केराची टोपली दाखवण्यात आली आहे। या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस नसल्याने वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो। आता हे